आदिश्री 11 बॉलिंग. आदिश्री 11 ने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी मान्य खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शनी चौकचा राजा मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त भव्य ऑल इंडिया बॉक्स क्रिकेट लीग सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आयोजित केला आहे. ऑल इंडिया बॉक्स क्रिकेट लीगला आलेल्या सर्व स्पर्धकांचे शनी चौकचा राजा मित्र मंडळ राहता शनी चौक व सुजयदादा विखे पाटील युवा मंच यांच्यातर्फे खूप खूप स्वागत. या ठिकाणी आयोजक प्रसाद बोटे, संकेत सराफ, सचिन सराफ, विशाल सराफ या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूप खूप स्वागत. तर मॅच चालू करा लवकर. अंपायर राज वर्मा मॅच चालू करायची. आणि आरओबी टीम साठी एक विनंती आहे, जी मंडपात तुम्ही प्रॅक्टिस करताय क्रिकेटची ना, ती कृपया बंद करा. आरओबी टीम नाशिक तुम्हाला विनंती आहे. चला आरओबी टीम चे प्लेयर जे मध्ये आले 2 जण त्यांनी बाहेर यायचंय, नाहीतर तुमच्या टीमला पेनल्टी देऊ आम्ही. आरओबी टीम लास्ट वॉर्निंग. आरओबी टीम लास्ट वॉर्निंग. आरओबी टीम प्लेयर बॉल फेकला तर 10 रनाची पेनल्टी देऊ. धन्यवाद अक्षय. हे पहा, सर्वांना विनंती असतील जे टीम आहेत ना त्यांना का मॅच लवकर चालू झाली पाहिजे, कारण आपणाला मान्यवरांनी टाईम दिलेला आहे आणि त्या टायमामुळं बक्षीस वितरणसुद्धा आपणाला त्या टायमातच झालं पाहिजे, ही तुम्हाला विनंती आहे. चला नरेशदादा पाटील आपलं क्षेत्ररक्षण आहे ना मैदानामध्ये. हां 5 मिनिटामध्ये जर बॅट्समन नाही आले 5 रनची पेनल्टी त्या टीमला राहील. हे पहा वेळ कमी आहेत आपल्याकडे आणि मॅचेस जास्त झालेले आहेत. चला आता आयोजक या ठिकाणी लगातार सूचना देत आहे माझ्याकडे, त्याच्यामुळं तुम्हालाही विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. नरेशदादा पाटील 11 आपलं क्षेत्ररक्षण आहे. ए अरे तू बॅट घेऊन आला का अजून. चला अजिंक्य नाशिक. चला फलंदाज चला आपले लवकर. तर अजिंक्य नाशिकचा संघ आहे, अर्थात अजिंक्य चुंबळे. तसे आमचे परम मित्र आहेत, कारण अनेक ओपनच्या टुर्नामेंटला सुद्धा ते टीम टाकत असतात आणि चांगले चांगले खेळाडू आणतात विशेष म्हणजे. हां आणि आता हा संघसुद्धा त्यांचा अजिंक्य भाऊंचाच संघ आहे चुंबळे साहेबांचा, त्याच्यामुळं जरूर ते सुद्धा यूट्यूबला तिकडे जोडले गेलेले असतील बहुतेक मॅच त्यांची आहे म्हटल्यानंतरला. जाऊया मैदानामध्ये. आपण पाहणार आहोत की अजिंक्य संघाचे फलंदाज मैदानामध्ये यशला आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला अभि आहे आणि गोलंदाजी मार्कवर नरेशदादा पाटील 11 कडनं. इथे पहिलं षटक कोण घेऊन येणार आहे आपण पाहत आहोत. आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला खास गणपती अर्थात गणेश
उत्सवानिमित्त शनी चौकचा राजा मित्रमंडळ यांच्या वतीनं हा जो क्रिकेटचा महासंग्राम सन्माननीय गणेशदादा आबासाहेब सदाफळ पाटील, प्रसादजी सदाफळ पाटील आणि हा सर्व मित्र परिवार ज्यांच्या योजनेतून ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात ज्या मैदानात आता मैदानात होणार आहे आणि मैदानात सामन्याला सुरुवात झाल्यानंतर आपण पाहतो की टर्फ क्रिकेटची लोकप्रियता किती मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे. कारण आता ओव्हरमध्ये एवढे मोठे बक्षीस नसतात, ते टर्फ क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यश भाटे आहे, अगदी फार मोठं नाव या क्षेत्रातील या फलंदाजाचं आहे. मंथन यामकर पहिलं षट घेऊन आलेला आहे मैदानामध्ये. यश भाटे, अविनाश काकड. पहिला चेंडू पहा, नो बॉलचा इशारा. बघा इथं तुम्हाला वेगावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. पहिला नो बॉल आलेला आहे, फ्रीट यश भाटेंसाठी असेल. आपण पाहूया मैदानामध्ये हा चेंडू आणि बघा इथे परत एकदा नो बॉल. मंथन यामकर 80चा वेग या ठिकाणी दाखवत आहे. त्याच्यामुळं आपल्याला किती कंट्रोल करावं लागेल, आपल्या गोलंदाजीवर संयम किती ठेवावा लागेल हे आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं पुणे जिल्ह्यातून काही संघ आलेले आहेत. अगदी विदर्भामधून सुद्धा नागपूर संघाने या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. क्रिकेटची लोकप्रियता फार मोठी वाढलेली आहे. परत एकदा नो बॉल, फ्रीट लागू आहे. आतापर्यंत अशी परिस्थिती या 3 धाव्यांमध्ये झालेली आहे. कधी कधी म्हणतात खाया पिया कुछ नाही मार खाया पुण्य, अशी गंमत होती ही. हे पहा, इतके टीम मीटिंग घेऊ नका आपण, इतका वेळ घेऊच नका तुम्ही. कारण तुम्ही जर एक चेंडू आतापर्यंत झाला नाही इतक्या बाहेर तुम्ही गप्पा गोष्टी करणं टाळत जा. बघा तुम्ही टाइम घेऊ नका. कारण ज्यावेळेस आपण मोकळ्या वेळामध्ये विचार मंथन केलं जातं. आता मंथनच्या बाबतीत विचार करायला पाहिजे नव्हता. आता मंथन यमकर बघा, तुम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करा. समोरचा फलंदाज कोण आहे याला महत्त्व न देता आपल्याला आपली कामगिरी पूर्ण करायची हा निर्धार केला पाहिजे. हे लगातार बी नो बॉल येत आहेत. कारण मी म्हणतो ना 6 ओव्हरमध्ये 10 ओव्हर होत राहतात. बघा नो बॉल. आता पहा 6 धावा झालेले, 6 बॉल झालेले. कारण अन्यथा त्या ठिकाणी तुम्ही गोलंदाज वेगळाही करू शकता, बदल करू शकतात. तुमच्याकडे काही नियम आहेत, तुम्ही वापरू शकता. तर कारण असा आता टर्फला एखादा नियम आहे ना की जर 6 बॉल जर नो आणि वाईट गेले तर काय. चला कमबॅक करा तुम्ही. म्हणतात तुमच्याकडे ती क्षमता आहे, न्याय द्या. या दरम्यान हा चेंडू उडवला गेला, 4 धावा आलेल्या. पहा ही परिस्थिती, या परिस्थितीला तुम्हाला पुढे पण सामोरं जावं लागणार होतं. तुम्ही निश्चित चांगले गोलंदाज आहात, चांगली गोलंदाजी करू शकतायत. फक्त अचूक टप्पा या ठिकाणी पहा. परंतु परत एकदा नो बॉल आलेला आहे. म्हणजे 1 बॉल 11 धावा, फ्रीट आहे. बघा कमबॅक करतायत मंथन. मी सांगितलं तुमच्याकडे निश्चित त्या प्रकारची कामगिरी करण्याची क्षमता आहे. परंतु तुम्ही न्याय द्या. तुम्ही सकाळपासून गोलंदाजी चांगली करताय, अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा करा, तुम्हाला यश मिळू शकतंय. बघा या दरम्यान हा चेंडू बघा, ज्यावेळेस आत्तापर्यंत तुम्ही ज्या प्रकारे अपयश आलेलं होतं, परंतु अपयशातून यशाचा मार्ग निश्चित सापडला जात असतो. या दरम्यान पहा इथे काय कमबॅक होते. पहा आता काय 4 चेंडू झालेले आहेत. आता म्हणजे तुम्ही इतक्या वेळ वाईड नो बॉल जे दिले, अशी कामगिरी करत असताना विचारपूर्वक इथे पहा हा फटका, अगदी षटकार आलेला आहे. आणि जरूर यश भाटे या ठिकाणी चेंडूला उडवतायत, 6 धावा वसूल करतायत. 17 धावा धावपलकावर गेलेल्या आहेत. आता 17मध्ये जर आपण हिशोब लावला तर अवंतर धावाच किती आपण सांगूया. परंतु आता शेवट बॉल आहे. हा चेंडू पहा उडवला परत एकदा आणि 4 धावा येत आहेत. ओव्हर संपली जाईल. 21 धावा पहिल्या षटकात मंथन खामकर खर्च करताय, यामकर खर्च करतायत.
म्हणजे तुम्ही चांगले गोलंदाज आहेत, कारण पहिली ओव्हर टाकण्याचा मान तुम्हाला दिला जातोय. अर्थात म्हणजे तुमच्याकडे ती क्षमता आहे म्हणून पहिली ओव्हर तुम्हाला दिली जाते, नाहीतर क्षमता नसल्यानंतर कोणी कोणाला विचारित नाही आजकाल. अशी परिस्थिती आहे आज मार्केटमध्ये. पण 21 धावा धावपलकावर आहे. थोडंसं अतुल यादव आहेत, दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. नरेशदादा पाटील 11 या संघाकडनं अतुल यादव. तसं पाहिलं तर अजिंक्य 11 हा संघ जर पाहिला, कारण मी अजिंक्य चुंबळेंना अनेक वर्षापासून ओळखतो, मग अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाने ती एंट्री नेहमी करत असतात. हा पहिला चेंडू पहा अतुल यादव यांचा निर्धाव गेलेला आहे. अविनाश काकड. अविनाश काकड एक नाव मोठं आहे जरूर या क्रिकेटमधलं. पहा तिथे मात्र थांबवण्याचं काम केलं जात आहे, कारण सुरुवात आत्ताशी 2 चेंडूचा सामना करतायत मैदानामध्ये अविनाश काकड. या दरम्यान हा चेंडू उडवला. बघा आता बघा चेक 2 मिनटं थांबा, चेक करून घ्या. हे पहा आता आदेश खाबिया काही खोटं बोलणार नाहीत ते स्वतः चांगले खेळाडू आहेत. यस षटकार बघा, नो बॉल आणि फ्रीट असेल बघा, ते पण अतिरिक्त खेळाडू त्यांचं काम करतायत ते, त्याच्यामुळं 28 धावा होत आहेत धावपलकावर. अतुल यादव परत एकदा अविनाश काकड षटकार खेळतायत. फ्रीट आहे. पहा काय चेंडू टाकला गेलेला आहे, अप्रतिम बॉल टाकला गेला आहे पहा अतुल यादव यांच्याकडनं. आणि तिथं निश्चितच अविनाश काकड सुद्धा थोडेसे निराश आपणाला जे पाहायला मिळाले या दरम्यान. हा चेंडू पहा अगदी यष्टीचित करण्याचा सुरेख असा प्रयत्न आहे यष्टी रक्षकांचा, परंतु कमबॅक जरूर होते. 2 चेंडू शिल्लक असणार आहेत, 2 बॉल आहेत शिल्लक अविनाश काकड या षटकातील. दुसऱ्या षटकातील वापसी आपल्याला पाहायला मिळते निश्चित नरेशदादा पाटील या संघाची मैदानामध्ये. इथे मात्र चेंडू उडवला जाणार आहे, षटकार येईल आणि या षटकाराने 34 धावा होत आहे धावपलकावर. अंतिम चेंडू असणार आहे मैदानामध्ये आणि अंतिम चेंडूमध्ये आपण बघणार आहोत की इथे कशा प्रकारचा हा चेंडू असेल. इथे बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे बघा. म्हणजे तिथे नियंत्रण वेगावरचं सुटल्यानंतर हा दंडाचा नियम फार मोठा आहे या टर्फ क्रिकेटमधील. आणि त्या नो बॉलवर पहा येणारा षटकार आहे. ओव्हर झालेली आहे, एकूण 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 41 धावा धावपलकावर आहेत. तर बिनबाद 41 अशा प्रकारच्या धावा ज्या आपण अजिंक्य 11 नाशिक संघाच्या पाहत आहोत धावपलकावर. 41 रन्स, 41 धावा ज्या बनत आहेत अजिंक्य 11च्या. आणि षटक्रम विकीदास. आता विकीदास यांना आपण पाहणार आहोत, तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत मैदानामध्ये. त्यांचा मैदानात या चेंडूला मात्र हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न आकाश देवरे यांच्या माध्यमातून जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि आता अविनाश काकड. तसं काकड नाव क्रिकेटमध्ये नाशिक जिल्ह्याला जर पाहिलं येणाऱ्या काळामध्ये निश्चित एक चांगल्या प्रकारची ओळख देत आहे. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर आहे, कारण आम्ही ओरम क्रिकेटमध्ये प्रकाश काकड हे एक मोठं नाव आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील. आणि हा दरम्यान पहा नो बॉलचा इशारा, नो बॉलवर येईल तो मात्र चौकार. म्हणजे 5 धावा ज्या येत आहेत, 58 धावसंख्या धावपलकावर होताना आपल्याला जी पाहायला मिळते. 58 रन्स होत आहेत, 2.3 षटक आत्तापर्यंत होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. या दरम्यान हा फटका सरळ पहा लाला परत एकदा चेंडूवर आहे, परंतु फ्री हिट हा अत्यंत महत्त्वाचा टर्निंग. 2 बॉल अजूनही बाकी आहे. वाईट बॉल, विकी दास चेंडू वाईट घेत जात आहे. 59 धावसंख्या धावपलकावर होती आहे. या दरम्यान हा तिथे जर मला वाटतं अतुल यादव जर हात घालत नाही, त्यांच्या हाताला चेंडू लागत नाही, तर मला वाटतं लालाच्या हातामध्ये सरळही जेल जाऊ शकत होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे. परंतु हा बॉल वाईट जाईल. बिकी दास
नो बॉल घ्या त्यावर षटकार. धावसंख्या झाली ती 67 धावा. आतापर्यंत मला वाटतं एवढी इनिंग संपली असती. बघा अविनाश काकड येत आहे. आकाश देवरेला परत एकदा माघारी पाठवण्यात आलेले. ओव्हर झालेली आहे. 68 धावसंख्या धावपलकावर. हे पहा दीपक दादा थोपटे कर्णधार कोण आहे त्या संघाचा? कोण आहे? अक्षय जाधव का? चला टीम मीटिंग घेऊ नका आपण जास्त वेळ मैदानामध्ये. नरेश दादा पाटील 11 आपण टीम मीटिंग घेऊ नका कारण अजून मॅचेस बरेच बाकी आहेत. आणि आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सुजय दादा ज्यांची आम्ही नेहमी आतुरतेने वाट पाहतो ते सुद्धा अगदी रात्रीच्या वेळेस या ठिकाणी येणार आहेत. 68 धावसंख्या 3 ओव्हर झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण साहिल पठाण. वाईड बॉल. आणि ते पहा अविनाश काकडची विकेट इथे आहे. महत्वाची विकेट आहे जिथे 28 धावांचं योगदान मला वाटतं झेल त्या ठिकाणी मला वाटतं बिकी दास आहेत. झेल टिपतायत आणि 29 धावांची अविनाश काकडची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली. ओ बघा आता हा झेल होता आणि झेल ड्रॉप होतानाही पाहायला मिळत आहे आपणाला. आदित्य कपिले न्यू बॅटर आहेत. या दरम्यान पहिले 2 चेंडू निर्धाव गेले होते अजिंक्यचे आदित्यचे. त्यानंतर साहजिक एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु साहिल पठाण या षटकामध्ये जरूर आपल्या संघाला कमबॅक करून देत असताना जो आपल्याला पाहायला मिळतो नरेश दादा पाटील 11 या संघाला. साहिल परदेशी तुम्ही नाव सांगायचं आता आम्हाला. आणि पहा झेल टिपलेला आहे तिथे. मिस्टर यामकर थोडेसे दबावातून सावरलेले आहेत आता. मंथन यामकर झेल टिपताय. शेवट बॉल असेल या षटकातील आणि न्यू बॅटर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश भोजने. बघा साहिल परदेशीने अगदी जरूर कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये. 4 षटकामध्ये 70 धावा धावपलकावर आहेत त्या अजिंक्य 11च्या आपणाला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 12 बॉल आहेत. पहा जास्त विचार करू नका कारण क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये अति तिथे माते म्हटलं जातं. कारण अति विचार केल्यानंतर ती कामगिरी चांगली होत नाही. तुम्ही झटकीपट निर्णय घ्या तोवर तुमची कामगिरी निश्चित चांगली होणार आहे. पण निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे. आता विजयला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे गोलंदाजी करण्यासाठी. आणि बघूया विजय दिग्विजय नाही बरोबर आहे. आता तसा आता ओव्हर झाल्यावर तुम्ही बातचीत करा. बॉल झाल्यानंतर करीत जाऊ नका. 70 धावा आहेत. 5व्या षटकाची सुरुवात दिग्विजय आपण पाहत आहोत. आणि दिग्विजयचा हा वाईड बॉलचा इशारा राज वर्मा आहेत. 71 धावा होत आहेत. या दरम्यान हा पहा फटका जाईल सीमारेषा पार. येईल तिथे 4 धावा. आदित्य कपिले परत एकदा अशा प्रकारची गोलंदाजी चालणार नाही तिथे कारण षटकार गेलेला आहे. ज्या प्रकारे साहिल परदेशीने मला वाटतं त्या गोलंदाजाशी बोलायला पाहिजे नव्हतं. जाऊ दे आता काय तुमच्या माणसाचं माणूस सांगत नाही नाव असताना इथं त्याच्यात नाही नाव चेंज आहे ऑलरेडी. जे अतिरिक्त खेळाडू राहतात ना ही त्यांची जबाबदारी. आम्ही तुम्हाला 4 वेळात कारण तुमची बाहेरची टीम आहे आम्हाला नाव माहीत नाही अजून. तसं इथे षटकार गेलेला आहे कारण टर्फ क्रिकेट हे माझंही प्रोफेशनल नाही आहे. आम्ही पण राज वर्मासाठी यावं लागतं बऱ्याच वेळा. तसं टर्फ क्रिकेट आमचं प्रोफेशनल नाही. आमचं प्रोफेशनल वेगळं आहे टेनिस क्रिकेट.
एक सिंगल आदित्यला या ठिकाणी मिळेल आणि या 88 धावसंख्या आजी धावपलकावर होती. बघा इथे झेल सुटला गेलेला आहे. झेल व्हायला पाहिजे नव्हता. शेवट बॉल आहे. योगेश भोजने यांना मात्र जीवदान या ठिकाणी मिळतंय. शेवट चेंडू असणार आहे दिग्विजयचा मैदानामध्ये आणि पहा इथे नो बॉल. स्पीड लिमिटवर लक्ष ठेवावं लागणार आहे. तब्बल 7 धावा येतात. 95 धावसंख्या धावपलकावर जोडली जाते. इथे पहा हा षटकार आलेला आहे. 101 धावा झालेल्या आहेत 5 ओव्हर नंतर. अजिंक्य 11 नाशिक या संघाच्या 101 धावा झालेल्या आहेत. कारण जो झेल सुटला ना त्या झेल नंतर येणारे षटकार आहेत. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कॅचेस, जितो मॅचेस, छोडो कॅचेस, गमाओ मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस. का म्हटलं जातं याचं जे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. साहिल परदेशीला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 6 अंतिम षटक. तिथे आपल्याला क्षेत्रक्षम पाहायला मिळेल. मंथन यामकर आहेत परंतु एक सिंगल रोखू शकत नाहीये. 102 धावसंख्या होती धावपलकावर आणि इथे विकेट असणार आहे. तिथे सौरभ बिराजदार यांना आपण पाहत आहोत मैदानात झेल टिपतायत आणि या विकेट नंतर पाहूया आता न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अजिंक्य खालकर एका बाजूला आदित्य कपिले आहेत. अजिंक्य खालकर फुलटॉस त्यावर षटकार आणि हा षटकार मात्र बरंच काही सांगून गेला धावपलकावर. 108 धावा या दरम्यान ज्या होत आहे धावपलकावर. एकशे 8 3 बॉल. तिथे पाहूया एक सिंगल मात्र बी.के. दास आहे चेंडूवर येतील. एक सिंगल मिळेल. 109 धावसंख्या अजिंक्य 11 नाशिक संघाची धावपलकावर होती आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं 1,50,000 त्यानंतर 75,000 हे जे 2 बक्षीस आहेत या स्पर्धेसाठी षटकार आलेला आहे. या षटकाराने आदित्य कपिले यांचा षटकार 115 धावा धावपलकावर बनत आहेत आणि या शेवटच्या बॉलवर येणारा षटकार आदित्य कपिले यांचा 121 धावा बनवल्या गेल्या अजिंक्य 11 या संघाकडनं आणि 122 धावांचं लक्ष जे नरेशदादा पाटील 11 या संघाच्या समोर असणार आहे विजयासाठी. फलंदाज अगदी काही वेळातच आता येतील मैदानामध्ये. नरेशदादा पाटील 11 122 धावांची गरज आहे मैदानामध्ये. खास करून सौरभ बिराजदार याच्या फलंदाजीवर या सामन्यामध्ये जे लक्ष असेल कारण
सकाळपासून जे काही त्याच्या मॅचेस पाहिलेल्या आहेत, एक मोठी आक्रमक शैली आहे. बीके दास सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. कोण? अक्षय बोटे. इकडे यायचं आहे अक्षय. अक्षय बोटे बरंचसं चांगल्या प्रकारे समालोचन करण्याची त्यांची पण तयारी झालेली आहे आता. चांगल्या प्रकारे अक्षय बोटे सुद्धा समालोचन आता करायला लागलेलं आहे. जरूर या परिसरामध्ये अक्षय बोटे सुद्धा कॉमेंट्री करताना आपल्याला पाहायला मिळेल. 10व्या मैदानामध्ये सौरभ बिराजदार, बीके दास. पहिलं षटक आपण आकाश देवरे यांच्याकडे पाहत आहोत. पहिला चेंडू असेल मैदानात. बघा हा पहिला चेंडू डॉट गेलेला आहे आणि जिथे बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डाव्या हाताच्या निर्धाव प्रकारचा चेंडू पहिलाच बॉल गेलेला आहे तो सौरभ बिराजदारसाठी. या दरम्यान पाहूया आपण धाव घेण्याचा प्रयत्न होता. अगदी सरळ चेंडू जर लागला असता आदित्य कपिलेचा तर निश्चित विकेट जाण्याचे चान्सेस होते, परंतु चेंडू काही लागला नाही. या दोन्ही डावकरे फलंदाज आहे आणि ते पहा चेंडू उडवला होता, परंतु साहजिक त्या ठिकाणी डॉट बॉल मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. यश भाटे येत आहेत चेंडूवर. दरम्यान हा चेंडू उडवला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न आहे पहा. ती गोल एसटी रक्षकाच्या दिशेला ज्या ठिकाणी फेकी करतायत खेळाडू, अर्थात त्यांच्या टी शर्टवर लक्ष हे नाव लिहिलेलं आहे, पण थोडासा लक्ष त्यांचा चुकलेला आहे. आणि इथे पहा पहिला षटकार सौरभ बिराजदार आपण पाहत आहोत, कारण एक चेंडू अजून बाकी आहे या षटकातील आणि सौरभ बिराजदार यांचा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावर धावा 8 बनतानाही पाहायला मिळत आहे आपणाला. आणि इथे पहा चेंडू निर्धाव गेलेला आहे. बघा पहिली ओव्हर संपलेली आहे. 8 धावा पहिल्या षटकामध्ये ज्या आकाश देवरेने खर्च केल्या आणि या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज काय नाव लोकेश जानगीड षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. धाव घेण्याचा प्रयत्नही नसेल तिथे, कारण क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय जरूर. हा पुढचा चेंडू पाहूया. इथे मात्र चेंडू उडवला गेलेला आहे. ओ पहा काय क्षेत्ररक्षण होते, परंतु चेंडू हातात आलेला नाही. चौकार गेलेला आहे तो बीके दास यांचा. या षटकावर या चौकाराच्या मदतीने धावा बनतायत. त्या धावफलकावर 12 धावा. आउट नाहीये. कोण आहे? अर्पित आहे का तिथं? अर्पित लक्ष द्या जरा आपण. आता एसटी रक्षकांनी प्रामाणिकपणा दाखवला म्हणून बरं झालं. आणि ते पहा चेंडू उडवला गेला. 4 धावा येत आहेत. 16 धावा ज्या धावफलकावर बनत आहेत. या दरम्यान इथे पुढे सरसावत पहा तिथे षटकार येईल आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचला जाईल. 22 धावांवर 2 ओव्हर झालेले आहेत. 22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही 24 बॉल आणि 100 धावा हे लक्ष आहे. 24 बॉलमध्ये 100 धावा, प्रत्येक ओव्हरला 25 धावा. आकाश देवरे परत एकदा जबाबदारी आकाशकडे देण्यात आलेली आहे. इथे पहा सौरभ फटका चांगला खेळत आहे, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल असेल.
परंतु या दरम्यान सौरभ एक मोठा फटका करताय सीमारेषा पार, तिथे षटकार येईल. षटकाराने 28 धावसंख्या धावपलिकावर होती आहे. तसं पाहिलं तर सुरुवात चांगली होती परंतु ते काही मोठे आक्रमक फटके खेळावे लागतील. या दरम्यान पहा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, सिंगल मात्र पूर्ण केली. योगेश भोसले आहेत, चेंडूवर आलेले होते वेगामध्ये, एक सिंगल पूर्ण केली. 29 धावा या दरम्यान ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत धावपलिकावर. नरेशदादा पाटील 11 या संघाच्या, तर बीके दास स्ट्राईकवर असेल. इथे वाईड बॉल की काय पाहूया, ती वाईड बॉल जरूर दिला जाईल राज वर्मा यांच्याकडनं. 30 धावसंख्या होती धावपलिकावर. आणि हा चेंडू पहा, एक सोपा झेल मात्र अविनाश काकडच्या हातामध्ये देऊन बीके दास मैदानाच्या माघारी जातील. तर दिग्विजय न्यू बॅटर आलेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. आणि हा चेंडू पाहूया, तिथे निर्धाव प्रकारचा चेंडू जाईल. कुठल्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी येणार नाही आहे. अंतिम चेंडू या षटकातील आकाश देवरेचा असेल. हा पहा चेंडू उडवला गेलेला आहे आणि झेल टिपला जाईल मैदानामध्ये. आणि विकेट असणार आहे ती मात्र दिग्विजयची. आदित्यला आपण पाहत आहोत झेल टिपताना. 3 ओव्हर झालेले आहेत. 3 ओव्हरनंतर धावा आहेत त्या 30 धावा. अजूनही 18 बॉल आणि 92 धावांची गरज. हे विजयाचं समीकरण आहे नरेशदादा पाटील 11 या संघाला. 18 चेंडू आणि 92 धावा. हो ऋषी घोडके, ते ऋषीला आणले काय, मला वाटलं षटकार राहिलेला आहे. तसा टेनिस बॉलला चांगला गोलंदाजी करतो, परंतु टर्फ क्रिकेटमध्ये सुद्धा आमचे बरेचसे टेनिस बॉल खेळणारे अगदी ॲक्शन मात्र तीच आहे अजूनही बॉल टाकायची. ज्या प्रकारे टेनिस बॉलमध्ये गोलंदाजी करत असतो ऋषी घोडके. इथे पहा हा चेंडू मात्र चौकार आलेला आहे. आपण पाहत आहोत तर 40 धावा ज्या बनत आहेत धावपलिकावर. इथे पहा हा मात्र षटकार येईल. 46 धावसंख्या जी धावपलिकावर झालेली आहे. हा चेंडू पहा डॉट जाईल. यश भाटे आपण पाहत आहोत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये. शेवट बॉल जो असेल या षटकातील ऋषी घोडकेचा. तिथे पहा परत यश भाटे चेंडू रोखताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. ओव्हर झालेली आहे. 46 धावा झालेल्या आहेत. आता 12 चेंडू आणि 76 धावा हे समीकरण आहे. 12 चेंडूमध्ये 76 धावा. आता यश भाटे येत आहेत षटक क्रमांक 5 घेऊन मैदानामध्ये. आणि ते पहा फटका मात्र जरी तिथे एक सिंगल मात्र घेतली जाईल, धावफलक होईल तो 47 धावांवर. कारण सय्यद पिंपरी या ठिकाणी सुद्धा ऋषी घोडकेने एका चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि एक यशस्वी अशा प्रकारची सय्यद पिंपरीमध्ये क्रिकेटची स्पर्धा जी ऋषी घोडके आणि त्यांच्या मित्रपरिवाराने पार पाडलेली होती. आता मागच्या क्रिकेटच्या सीझनमध्ये आता पुढच्या सीझनला येईल चांगली परत स्पर्धा. आता इथे चेंडू डॉट जाणार आहे, कारण सामन्यामध्ये ही जर पाहिली थोडीशी एक औपचारिकता जी पाहायला मिळते आपल्याला. कारण संघर्ष जरी चाललेला आहे परंतु त्या प्रकारच्या धावा येत नाही आहे. षटकार येत आहे परंतु कारण अजून गल्लीपासून दिल्ली फार मोठा अंतर आहे. कारण 9 बॉल आहेत, 69 धावा आहेत. आता हवाई यात्रा करायची तर किती करावी लागणार, कारण मोठ्या फटक्यानं लावून क्रिकेटमध्ये काही अजून आलेले नाही आहेत. परंतु लगातार जे काही फटके जातील, हा नेट रन रेटचा जर इश्यू आला तर त्या ठिकाणी अत्यंत गरजेचा ह्या धावा ज्या साबित होतात. 2 चेंडू शिल्लक आहेत, 57 धावा धावफलकावर आहेत. 8 चेंडूमध्ये 65 धावांचं लक्ष्य.
जे अजून आहे यश भाटे यांना आपण पाहत आहोत गोलंदाजी करताना. बघूया दरम्यान एक सिंगल मात्र बनवली जाईल. 58 धावफलक शेवट बॉल जो मैदानामध्ये असेल आणि इथे विकेट असणार आहे. षटकाची समाप्ती होत आहे. 58 धावा आहेत 5 षटकानंतर. शेवटचं षटक जे आपल्याला पाहायला मिळेल लास्ट ओव्हर. आदित्य कपिले, कारण शेवटचे 6 चेंडू आहेत आणि विजयाचं समीकरण 64 धावांचं आहे. सौरभचा प्रतिकार आपण पाहत आहोत. आता धाव काही या ठिकाणी मिळणार नाही आहे. 41 धावांवर सौरभ फलंदाजी करत आहे मैदानामध्ये. ते पुढे सरसावत हा फटका खेळला आणि सरळ ऋषीच्या हातात जाऊन बसला आणि ते सौरभची 41 धावांची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. चला अतुल यादव आलेले आहेत न्यू बॅटर मैदानामध्ये. अतुल यादव ऋषी गोडकेने झेल टिपला होता तो. ऋषी अजून मनोज जाय भावे त्यानंतरला मुन्ना शेख जर घेतले ना टीम मध्ये चांगली कडक टीम होऊन जाईल. इथे हा चेंडू मात्र आता प्रोफेशनल आपला थोडासा मजाकचा भाग आहे, कारण इथे एक औपचारिकता मॅच मधली राहिलेली आहे इथे. आणि याचबरोबर आपण पाहत आहोत अजिंक्य 11 हा संघ इथे फलंदाज धावचित आहे. हा रनआउट आहे फलंदाज. आणि अजिंक्य 11 नाशिक संघाने
प्रसाद टॉस झालाय का तिकडे? ऋषी घ्या क्षेत्ररक्षण लावून मग तुम्ही. कोणाची मॅच होती? दीपक दादा थोपटे. हे चला दीपक दादा थोपटे आपले फलंदाज आपण मैदानात पाठवा बरं. एका बाजूला नाशिक अजिंक्य 11 नाशिक विरुद्ध दीपकदादा ठोपटे 11 पुणे असा सामना या ठिकाणी जो होणार आहे. चला आपल्याकडून काही जाईना लांब, या आपण बॅट घेऊन बाहेर. नागपूरकर चला नागपूरचे खेळाडू बॉल जाईन जास्त लांब, या बाहेर या. काय षटकार काही गेला नाही, प्रयत्न केला बराच वेळ पण काय मैच कितना बाकी है? 12 चालू है अभी, 8 मैचेस बाकी है. 10 मैचेस. लीग का कितना मैच है अभी? क्वार्टर फाइनल 3 मैच बाकी, 4 एवरेज मैच लगा होगा. हां 4 और 7 मैचेस, 22 मैचेस है ना. फिर अभी 12वां चालू है और 3 मैचेस लीग के, 4 मैचेस काही टीम मैच ओ या तुम्ही इथे जवळ या इथे नाही आहेत तिथे स्पीड बघताय का? बरोबर ठीक आहे. दीपक दादा थोपटे 11 कोथरूड पुणे, तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य 11 नाशिक असा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सामन्याला सुरुवात होती. आकाश देवरे गोलंदाजी मार्कवर आहे. प्रशांत ज्यांना आपण पाहणार आहोत स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील पुणे संघाकडनं. आणि पहा पहिलाच बॉल जिथे डॉट बॉल गेलेला आहे. या दरम्यान स्क्वेअर लेगला चेंडू खेळला गेलेला आहे. तिथे पाहूया अगदी विश्वास. आता स्ट्राईकवर आपण विश्वासला पाहणार आहोत. विश्वेश पहा हा चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे मैदानामध्ये. आणि आपण पाहत आहोत तिथे वाईट बॉल. या दरम्यान पहा विश्वेशचा एक जोरदार फटका आलेला आहे. चेंडू सीमा रेषा पार जाईल आणि जरूर आता विश्वेश आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट करताना जो आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 धावसंख्या धावफलकावर बनते. कारण पुणे आणि नाशिक हा सामना जिथे एक रंगतदार मॅच होऊ शकते, परंतु डाव्या एष्टी बाहेर हा चेंडू आहे. व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्या 9 होती धावफलकावर. पुढचा चेंडू मात्र एक चांगला चेंडू आहे जिथे आपल्याला कमबॅक करताना आकाश देवरे पाहायला मिळत आहे. परत एकदा पहा चांगली गोलंदाजी होती आकाश देवरेची. शेवट बॉल या षटकातील असेल आकाशचा, परंतु या शेवटच्या बॉलवर तिथे झेल टिपला जाईल. आणि लक्ष्मण ज्यांना आपण पाहत आहोत झेल टिपतायत. आणि पहिली विकेट विश्वेशची. 2 मिनिट थांबा राजा, थोडं मशीन बंद पडलेलं आहे वेगाचं. नवीन न्यू बॅटर प्रसाद इकडे बरं लवकर. प्रसाद
बा शेर आहेत का तिकडे? लोकेश चांगीड षटक क्रमांक दुसरं घेऊन आलेला आहे मैदानामध्ये अजिंक्य इलेव्हन नाशिक संघाकडनं. हे सामन्याला सुरुवात करा आता. हो आणि पहा इथे विकेट आणि प्रशांत यांचा मात्र आपण पाहत आहोत विकेट घेण्यामध्ये यश येत आहे. न्यू बॅटर अतुल बागुल अतुल बागुल येत आहेत. प्रशांत बाद झाल्यानंतर मैदानामध्ये 9 धावांवर जरूर या ठिकाणी दीपकदादा थोपटे या संघाला धक्का बसलेला आहे. या दरम्यान या चेंडूला दिशा देण्याचं काम करतायत अतुल, परंतु क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी अमन आहेत आणि इथे पहा चेंडू उडावला गेलेला आहे. अतुल बागुल यांच्या बॅटमधून येत आहे चौकार. 4 धावा, 13 धावसंख्या होतीये 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. पुणे संघाची दरम्यान लक्ष यांचा मात्र हा नंतरला लोकेश यांचा हा चेंडू वाईड गेला. अगदी जर योगेश भोसनेचा सरळ चेंडू लागला असता तर आणि जर, परंतु इथे चेंडू लागत नाहीये. एक सिंगल मिळते. 15 धावसंख्या धावफलकावर होतीये मैदानामध्ये. 2 बाद 15 धावा आहेत नवीन. आणि पहा तिथे चेंडू रोखला जाईल. योगेश भोसने आहेत. शेवट बॉल या षटकातील असेल मैदानामध्ये. ते चेंडू उडवला गेला आणि तिथे जर आपण पाहत आहोत 4 धावा येतील नवीन यांच्यासाठी आणि या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर दीपकदादा थोपटे 11 हा संघ 19 धावा 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आपणाला जो मैदानात या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परत एकदा आकाश देवरे षटक क्रमांक 3 साठी आणि हा चेंडू मात्र खेळला गेला आणि विकेट मात्र अतुल बागुल यांना आपली द्यावी लागते आहे. योगेश भोसने चूक करत नाहीये. तिसरी विकेट 19 धावांवर पुणे संघाची जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 बाद 19 धावा. तर आता पाहूया या ठिकाणी बॅटिंग क्रम आहे आणि मी फक्त नाव घेतो त्याचं. सिद्धार्थ आलेले आहेत फलंदाजी करण्यासाठी मैदानात. आकाश पुढचा चेंडू आकाश देवरेचा या दरम्यान डाव्या इष्टीच्या बाहेर असेल तिथे वाईट घोषित केला जाईल. 51 धावेने पुणे संघाची धावसंख्या 20 धावांवर पोहोचते 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला पुणे आणि दुसऱ्या बाजूला नाशिक. लढत मात्र ही नगर जिल्ह्यात आता चालू आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो की खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चषक आणि इथे मात्र पहा आणि षटकार आलेला आहे. या षटकाराने 26 धावसंख्या आधी धावफलकावर होती आहे. तर सिद्धार्थ यांचा पहिला षटकार आपल्याला जो पाहायला मिळतोय. या दरम्यान या चेंडूला सन्मान दिला गेला. अगदी तिथे मात्र आदित्य आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू जात असताना हा पुढचा चेंडू पहा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि जरूर या ठिकाणी सिंगल ही एक मात्र पूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मधून 37 धावसंख्या आहे. शेवट बॉल या तिसऱ्या षटकातील असेल 27 धावा.
शेवट बॉल या षटकातील असेल मैदानामध्ये. नवीनसाठी हा चेंडू होता आणि पहा तिथे मात्र 3 ओव्हर नंतर 27 धावा 9 धावांची सरासरी आपल्याला जी प्रति षटकामध्ये जी पाहायला मिळते आहे. आणि आता ऋषिकेश घोडकेला आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. नवीन पाठक आणि सिद्धार्थ कापसे जे मैदानामध्ये फलंदाजी करतायत. इथे पहा चेंडू उडवला गेलेला आहे आणि पहा सिद्धार्थ कापसे यांचा येणारा हा षटकार आपल्याला जो पाहायला मिळत आहे. 33 धावसंख्या होती या षटकाराच्या मदतीने पुणे संघाची. पुढचा चेंडू पहा जिथे निर्धाव प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे ऋषिकेश घोडकेचा. आणि इथे पहा परत एकदा सिद्धार्थ कापसेचा जलवा. 4 धावा. या 4 धावेने 37 धावसंख्या धावफलकावर होती आहे. चला आता मॅच चालू करून घ्यायची आहे. 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील 4थ्या ओव्हरमधील. ऋषिकेश घोडकेला आपण पाहत आहोत. 3 चेंडू 10 धावा ज्या आतापर्यंत ऋषिकेशने खर्च केल्यात. या दरम्यान पहा यश भाटे झेल टिपतायत. सिद्धार्थ कापसे यांची खेळी मात्र संपुष्टात येणार आहे आणि हा धक्का मात्र आपण पाहत आहोत. एक भागीदारी होत होती ती भागीदारी संपुष्टात आलेली आहे. न्यू बॅटर मैदानात येत आहेत. धनंजय कांबळे न्यू बॅटर आहे. डावखरे फलंदाज आहे. 2 बॉल अजूनही या षटकातील बाकी आहेत ऋषिकेश घोडकेचे. हा चेंडू उडवला गेला. परत एकदा पहा यश भाटे चेंडूवर आहेत आणि धनंजय कांबळे ही मैदानाच्या माघारी जात आहेत. अगदी स्वस्तात मैदानाच्या माघारी परतले गेले धनंजय कांबळे. आणि याच प्रकारे एकूण जर आपण पाहिलं आता नवीन बॅटर कोण येत आहे मैदानामध्ये. हितेश वाळे न्यू बॅटर आपण पाहत आहोत. आता ऋषीला हॅट्रिकची संधी आहे परंतु अनेक खेळाडूंनी या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत. ऋषीकडनं ती कामगिरी होती काय ते पाहूया. चेंडू मात्र नो बॉल आणि 71चं स्पीड जे दाखवतं आपल्याला म्हणजे अजूनही नो बॉल आहे. आता शेवट बॉल आहे. फ्री हिटवर पहा पुढं सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि हितेश वाळे यांचा चौकार येत आहे. या चौकाराने ओव्हर संपलेली आहे. 4 ओव्हरनंतर 42 धावा 5 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. संग्रामदादा थोपटे 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 बाद 42 धावा 4 ओव्हरनंतर. इथे यश भाटे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. षटक क्रमांक 5 घेऊन अजिंक्य 11 नाशिक संघाकडनं. आणि या स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत नवीन पाठक आहेत. पहिला बॉल डॉट गेलेला आहे. निर्धाव गेलेला आहे. तिथे कुठल्या प्रकारची धाव मात्र येणार नाही आहे. आणि इथे पहा अगदी गॅपमधून गेलेला हा षटकार आपणाला नवीन पाठक यांचा जो पाहायला मिळत आहे. 48 धावसंख्या या षटकाराच्या मदतीने होती आहे.
आणि ते परत एकदा चेंडू उडवला गेला. लगातार दुसरा षटकार नवीन पाठक यांचा आपण पाहत आहोत. आणि पुणे संघाचा धावफलक 54 धावांवर जो 5 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉल अजून यश भाटे यांचे आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत. दरम्यान या चेंडूला खेळलेला आहे. तिथे पाहूया योगेश भोजने अगदी वेगात चेंडूवर आला, फेकला थ्रो, परंतु स्टँडवर लागत नाही आहे, स्टंपवर लागत नाही आहे. आणि एक सिंगल मात्र या दरम्यान जी बनवली जाईल. 55 धावसंख्या. आणि या शेवटचे 2 बॉल या षटकातील अर्थात 5व्या षटकातील जे शिल्लक राहिलेले आहेत. हितेश वाळे पाहूया डॉट बॉल यश भाटे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मैदानात. अंतिम बॉल असेल या 5व्या ओव्हरमधील. इथे मात्र 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि 61 धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जी धावफलकावर पुणे संघाची लागली गेलेली आहे. 5 षटकानंतर 5 बाद 61 धावा. अर्थात आता शेवटचं षटक जे मैदानामध्ये असणार आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण म्हणा आदित्य कपिले जो आपल्याला पाहायला मिळेल. 61 धावसंख्या आहे धावफलकावर. आता स्ट्राईकवर नवीन पाठक आहेत. अगदी पहिला चेंडू हा नो बॉल. पहा इथे वेगावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. आणि एक अवंतर धाव 62 धावा. आणि फ्री हिट होता तिथे मात्र फ्री हिटचा लाभ उचलता आलेला नाही नवीन पाठक यांच्यासाठी. बघा फुलटा चेंडू होता तिथे आपल्याला लक्ष्मण पाहायला मिळत आहेत. 63 धावा 5 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे पहा झेल उडला गेला, झेल टिपला गेला अजिंक्यकडनं मैदानामध्ये. सहा विकेट ज्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर अक्षय जाधव मैदानामध्ये येत आहेत आता फलंदाजी करण्यासाठी. 6 बाद 63 धावसंख्या आहे जी आपल्याला पाहायला मिळते. पुणे संघाची या दरम्यान हा चेंडू पहा आणि धावचित व्हावं लागेल. ते मात्र लास्ट विकेट आहे. 7 विकेट गेलेले आहेत. आणि चला लास्ट बॅट्समन कोण आहे पुणे संघाचा या लवकर. रिव्ह्यू घेत आहे का बघा तिथे काय आहे आता ती परिस्थिती. आयुष देख तू. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 63 धावसंख्या आहे धावफलकावर. आणि ते पहा चेंडू उडवला गेला. 4 धावा येत आहेत. तर दरम्यान या ठिकाणी सन्माननीय प्रसाद भाऊ बावचे यांचं या ठिकाणी किरण कोते पाटील आणि प्रसाद सदाफळ पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. नो बॉलचा इशारा आणि पहा इथे नो बॉल होता.
फलंदाज बाद असेल 68 धावा ज्या धावफलकावर बनताय बहुतेक 69 धावांचं लक्ष आहे 69. पहा या ठिकाणी सन्माननीय प्रसाद भाऊ भाऊचे यांचं जे आगमन झालेलं आहे आणि खास करून प्रसाद सदावळ पाटील आणि किरण कोते पाटील यांच्या वतीनं सन्माननीय प्रसाद भाऊ भाऊचे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन. एकोणसत्तर धावांचं लक्ष आहे. फलंदाज यश भाटे आणि आपण पाहत आहोत आकाश देवरे मैदानामध्ये आलेले आहेत आणि अतुल बागोला पुणे संघाकडनं पहिले षटक टाकण्यासाठी तयार असणार आहे. 69 धावांची गरज आहे. विजयाचे लक्ष आहे मैदानामध्ये. उलटा आज बॉल होता पहा तिथे सन्मान दिला गेलेला आहे आणि निर्धाव प्रकारचा हा चेंडू मात्र असेल. पहिलाच बॉल अतुल बागुल यांचा. या दरम्यान पुढचाही चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. तर सुरुवात अगदी आपण पाहत आहोत 2 निर्धाव चेंडूने पुणे संघाची मैदानात होती आहे. दरम्यान वाईट बॉल अतुल बागुल यांचा येईल आणि खातं मात्र खोललं जाईल ते अजिंक्य 11 नाशिक संघाच्या मैदानामध्ये. या दरम्यान हा चेंडू मात्र आपण पाहणार आहोत. तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव प्रकारचा चेंडू जाईल मैदानामध्ये. आणि इथे पहा हा चेंडू मात्र 4 धावा वसूल करणारा फटका असेल तो मात्र यश भाटे यांच्या बॅटमधून 5 धावसंख्या धावफलकावर होतीये. दरम्यान या चेंडूवर एक बिग ब्लास्ट चेंडू सीमारेषा पार येईल तिथे मात्र षटकार आणि धावफलक अजिंक्य 11 नाशिक संघाचा 2 अंकामध्ये पोहोचला गेला. 11 धावांवर शेवट बॉल अंतिम चेंडू या षटकातील असेल मैदानामध्ये. या दरम्यान हा फटका पहा झेल मात्र सुटला गेलेला आहे. तिथे प्रयत्न अप्रतिम होता परंतु झेल सुटला गेला आणि हा झेल होणं गरजेचं होतं कारण एक मोठं नाव आहे. परंतु जरूर धनंजयचा चांगला प्रयत्न होता परंतु झेल सुटला गेलेला आहे मैदानामध्ये. आणि पहिल्या षटक या ठिकाणी जे संपलेलं आपल्यालाही पाहायला मिळतंय मैदानात. 11 धावा ज्या धावफलकावर आहेत. हितेश वाळे षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत मैदानामध्ये.
बघा षटकार आलेला आहे, षटकार चौकार आलेला आहे. 16 धावसंख्या होती धावफलकावर. दुसरं षटक आपण पाहत आहोत. या दरम्यान हा चेंडू उडवला गेला, एक सोपा झेल असेल तिथे आणि इथे मात्र सिद्धार्थ कापसे चूक करणार नाही आहे आणि झेल टिपतील. विकेट बघा इथे अमन चोप्रा मैदानात आल्यानंतर अमनने पहिल्या चेंडूवर षटकार खेळलेला आहे. 22 धावसंख्या होती षटकाराच्या मदतीने. परत एकदा एक मोठा फटका अजिंक्य 11 कडनं आपण पाहत आहोत की अमन चोप्राचा येणारा हा लगातार दुसरा षटकार. 28 धावसंख्या होती आहे. अजूनही 2 बॉल या षटकातील शिल्लक असणार आहे. जरूर खेळाडू त्या ठिकाणी अतुल बागुल गेल्यानंतर थोडीशी बातचीत केली हितेश वाळे बरोबर. इथे पहा सुरेख चेंडू असेल, बॅकफुटवर लावून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला हा चेंडू जो हितेशचा आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. या दरम्यान चेंडू उडवला आणि पाहूया तिथे षटकार जाईल. 34 धावा. नवीन झेल होणं गरजेचं आहे. तुम्ही महत्त्वाची मॅच या ठिकाणी खेळतायत, महत्त्वाचा टप्पा आहे. 34 धावा धावफलकावर आहे. 24 बॉल 35 धावा हे समीकरण आता असेल विजयाचं. आणि सिद्धार्थ पाहूया कापसे गोलंदाजी मार्कवर. इथे पहा चेंडू उडवला गेलेला आहे. इथे उसळी घेणारा चेंडू होता. तिथे यश भाटे मात्र अंदाज घेत आहेत आणि तदनंतर चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकत आहे. षटकार येत आहे आणि या षटकाराने 40 धावसंख्या आपल्याला अजिंक्य 11ची पाहायला मिळते धावफलकावर. जिथे यश भाटे 16 धावांवर आहे तर 18 धावांवर अमन चोप्रा बॅटिंग करतायत. इथे हा चेंडू उडवला परंतु आता तिथे बागुल आहेत. अतुल बागुल यांचं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. इथे पहा फटका चांगला आहे. अतुल बागुल झेल सुटला, षटकार आलेला आहे. 46 रन. शेहेचाळीस धावसंख्या जी या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते अजिंक्य 11 नाशिक संघाची. परत एकदा चेंडू खेळत आहे. तिथे बघूया चेंडू सीमारेषा पार जाईल आणि या चौकाराच्या मध्ये 50 धावा नाशिक संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 20 बॉल आणि 19 धावा हे समीकरण आता धावफलकावर आहे. अजिंक्य 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी सागर कोळपकर, किरण बावखे बहुतेक काहीतरी बातचीत करत असतील. आणि इथे पहा षटकार मात्र गेलेला आहे. या षटकाराने 56 धावसंख्या होती धावफलकावर. अंतिम चेंडू असणार आहे. आता राज लोंढेपर्यंत त्या बातचीतमध्ये सहभागी आहे. षटकार आलेला आहे. नरेशदादा पाटील विरुद्ध वीरभद्र 11 असा सामना यानंतर होईल. 6 धावांची गरज, त्यातला एक चेंडू वाईड गेला. आता 5 धावांची गरज आहे. आणि इथे पहा या षटकाराने सामना संपलेला आहे. अजिंक्य 11